नमस्कार मंडळी. आज आपण शिवलीलामृतातील कथा यामधला 4था अध्याय आणि त्या संबंधीची कथा आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. शिवलीलामृत कथा अध्याय 4. शिवभक्त विमर्शन राजाची, चंद्रसेन राजाची व भक्त शिवकराची कथा. यामध्ये सर्वप्रथम विमर्शन राजाची कथा. श्री गणेशाय नमः. भगवान कर्पूर गौर सदाशिवाचे गुण अगम्य आहेत. त्यांचा आदी मध्य अंत कुणालाही कळत नाही. करता करविता सर्व काही तोच आहे. तो कोठे आणि केव्हा प्रकट होईल हे ब्रह्मादिकांनाही कळत नाही. आपल्या भक्तासाठी तो कुठेही प्रकट होतो. याविषयी पुराणकार सूत शौनकादी ऋषींना एक कथा सांगतात. खूप वर्षापूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा एक राजा होता. तो अत्यंत पराक्रमी शूर होता. तो सदैव शिकार, हिंसा, मधमांस सेवन करीत असे. तो अत्यंत निर्दयी होता. अधर्माचरण करण्यात त्याला काही वाटत नसे. चारही वर्णातील स्त्रियांचा तो उपभोग घेत असे. असे असले तरी तो मोठा शिवभक्त होता. तो भगवान सदाशिवाची नित्यनेमाने पूजा अर्चा करीत असे. त्याच्या पत्नीचे नाव होते कुमुदवती. ती अत्यंत चतुर व गुणवती होती. एकदा तिने आपल्या पतीला एकांतात विचारले, तुम्ही भगवान सदाशिवांची नित्य पूजा अर्चा करता, सदाशिवापुढे भक्तिभावाने नृत्य गायन करता, शिवलीलामृताचे पठण श्रवण करता, पण असे असूनही तुमच्या हातून रोज पापकर्मे घडतात. अनेकांची हत्या होते, अधर्माचरण होते. हे कसे काय? असे का बरे होते? राजा विमर्शन म्हणाला, मला पूर्वजन्मातले बरेच काही आठवते, ते ऐक. मागील जन्मी मी चंपानगरीत कुत्रा होतो. एकदा माघ महिन्यातील शिवरात्रीच्या दिवशी मी एका शिवमंदिरासमोर येऊन उभा राहिलो. मंदिरात भगवान शंकराची पूजा अर्चा चालू होती. मी ती लक्ष देऊन पाहत होतो. त्यावेळी एका राजसेवकाने मला काठीने मारले. तेव्हा मी उजव्या बाजूने पळून शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली व पुन्हा होतो तेथे येऊन उभा राहिलो. त्यावेळी त्या सेवकाने अत्यंत रागाने मला काठी मारली. वर्मी घाव लागल्याने मी तेथेच शिवमंदिरापुढे प्राण सोडले. तेवढ्या पुण्यकर्मामुळे मला या जन्मी राजदेह प्राप्त झाला. परंतु कुत्र्याचे काही गुणदोष माझ्यात शिल्लक राहिले आहेत. मी सध्या जे वागतो ते चांगले नाही हे मला कळते, पण तरीही पूर्वसंस्कारामुळे माझ्या हातून वाईट कर्म घडते. राणी कुमुदवतीने विचारले, तुम्हाला पूर्वजन्माचे ज्ञान आहे तर मग मला सांगा, गतजन्मी मी कोण होते? राजा म्हणाला, तू मागल्या जन्मी कबुतरी होतीस. तू मांसाचा तुकडा तोंडात धरून जात असताना एका सस्याने तुझा पाठलाग केला. तू शिवमंदिरात 3 प्रदक्षिणा घालून शिखरावर बसलीस. तू खूप दमली होतीस. तेवढ्यात ससाण्याने तुझ्यावर हल्ला केला. तू शिवमंदिरासमोर मरून पडलीस. त्या पुण्याने या जन्मी तू राणी झालीस. राणी म्हणाली, तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, मोठे पुण्यपुरुष आहात. आता यानंतर आपल्या दोघांना कोणकोणते जन्म मिळतील ते सांगा. राजा म्हणाला, हे चंद्रमुखी, मी पुढील जन्मी सिंधू देशाचा राजा होईन. तू जया नावाची राजकन्या होशील. त्या जन्मीही तुझा माझा विवाह होईल. 3ऱ्या जन्मी मी सौराष्ट्र देशाचा राजा होईन. तू कलिंग देशात जन्मास येशील व माझ्याशी विवाह करशील. 4थ्या जन्मी मी गांधार देशाचा राजा होईन व तू मगध देशात जन्म घेशील. त्यावेळीही तुझा माझ्याशी विवाह होईल. 5व्या जन्मी मी अवंतीचा राजा होईन. तू दाशा राजाची कन्या होशील व मला वरशील. 6व्या जन्मात मी अनर्थ देशाचा राजा होईन. तू ययाती राज्याची कन्या होशील व तुझा माझ्याशी विवाह होईल. 7व्या जन्मी मी पांड्य राजा होईन व तू पदमराज कन्या वसुमती होशील आणि माझीच पत्नी होशील. त्या जन्मात मी मोठी कीर्ती मिळवीन. शिवप्रसादाने मी शत्रूंना शिक्षा करीन, धर्माची वाढ करीन, सतत शिवभजनात रंगून जाईन. मग त्या जन्मी मी पुत्राला राज्य देऊन तपश्चर्येसाठी वनात जाईन. अगस्ती ऋषींना शरण जाऊन शिवदीक्षा घेईन. मग तुझ्या समवेत कैलासपदाला जाईन. सूत सांगतात, तो राजा इतके जन्म घेऊन ब्रह्मज्ञानी झाला व शेवटी अविनाशी अशा शिवपदाला गेला. शिव आराधनेने महात्म्य असे आहे,
वेदशास्त्रांनाही त्याचे वर्णन करता येत नाही. शिवगुण कीर्तन ऐकून ज्याचे मन भक्तीने भारावून जात नाही, ज्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येत नाही, त्याचे जीने व्यर्थ आहे. त्याची विद्या, धर्म, कर्म सगळे काही व्यर्थ होय. असा अधम मनुष्य जगला काय अन मेला काय? कोण विचारतो? जो मनुष्य शिवनाम घेत नाही तो या संसारात व्यर्थ जन्मास आला. भक्तिभावाने सूत म्हणाले, ऋषी हो, शिवभजनाचे महात्म्य सांगणारी आणखीन एक पुण्यदायक कथा सांगतो ते ऐका. शिवभक्त चंद्रसेन राजाची व शिवकराची कथा. पूर्वी उज्जैनी नगरीत चंद्रसेन नावाचा एक राजा होता. तो न्यायनीतीने राज्य करीत होता. तो त्याच नगरीतील ज्योतिर्लिंग महाकलेश्वराची अगदी नित्य नेमाने मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करीत असे. मणिभद्र नावाचा त्याचा एक अत्यंत आवडता जिवलग मित्र होता. चतुर आणि पवित्र मित्र, उदार आणि भाविक शिष्य, सुंदर आणि पतिव्रता पत्नी, पितृभक्त पुत्र, ज्ञानी आणि उत्तम वक्ता असा सुयोग घडून येण्यासाठी पूर्वपुण्याई असावी लागते. चंद्रसेन राजाचे पूर्वजन्मीचे पुण्य मोठे म्हणून तर त्याला मणिभद्रसारखा मित्र मिळाला. एकदा त्या मणिभद्राने चंद्रसेन राजाला एक दिव्य मणी आणून दिला. तो मणी सूर्यासारखा तेजस्वी होता. अष्टधातूंना त्याचा स्पर्श झाला असता त्याचे 52 कशी सोने होत असे. त्या मण्याच्या प्रभावाने राज्यातील साप, वाघ, चोर पळून गेले. त्या मण्याचे नुसते दर्शन घेतले असता रोग पळून जात असे. त्या मण्यामुळे चंद्रसेन राजाच्या राज्यात दुष्काळ, अवर्षण, दारिद्र्य, दुःख, शोक, औषधालय शिल्लक राहिले नाहीत. तो मणी राजाने आपल्या गळ्यात घातला होता. त्यामुळे राजाला प्रत्येक युद्धात विजय मिळत होता. त्याला कोणत्याही कार्यात अपयश येत नसे. शत्रू मित्र होऊ लागले. त्या मण्याच्या प्रभावाने राजाचे आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य वाढतच गेले. चंद्रसेन राजाचे हे वैभव पाहून पृथ्वीवरील सर्व राजे त्याचा द्वेष करू लागले, मत्सर करू लागले. ते चंद्रसेन राजाकडे तो लाख मोलाचा मणी मागू लागले. चंद्रसेन राजाचा प्रभाव वाढू लागला. हे पाहून त्याचा द्वेष करणारे राजे एक झाले. त्यांनी आपला एक पक्ष तयार केला. त्यांनी चंद्रसेन राजाला निरोप पाठवला. भगवान विष्णूच्या कंठातील कौस्तुभ मण्याप्रमाणे असलेला, चंद्राप्रमाणे तेजस्वी असलेला तुझा तो मणी आम्हाला दे. तो निरोप ऐकून चंद्रसेन राजाला वाईट वाटले. तो स्वतःशीच म्हणाला, चांगल्या वस्तूचा संग्रह अनर्थाला कारण होतो. जे भूषण म्हणून मिरवावे ते विदूषणच ठरते. अतिरूप, अतिघण, अतिविद्या, अतिप्रेम, अतिभोग, अति अलंकार जवळ बाळगले की संकटे येणारच. आपल्या जवळ असलेला हा मणी त्या राजांना दिला तर आपण घाबरलो असे होईल व आपल्या क्षात्र धर्माला बट्टा लागेल, आणि नाही दिला तर मोठे युद्ध होईल. त्यात अनेकांचे विनाकारण प्राण जातील. अशा प्रसंगी भगवान महाकलेश्वराला शरण जाऊन सर्व काही त्यांच्यावरच सोपवावे. तो कर्पूरगौर शिवशंकर दयासागर आहे. तो जगत्राता महाकलेश्वरच आता काय ते बघेल. असा विचार करून राजा चंद्रसेन सर्व चिंता काळजी सोडून भगवान महाकलेश्वराची यथासांग पूजा करू लागला. इकडे प्रधानाने युद्धाची तयारी केली. शत्रू राजांनी चंद्रसेन राजाच्या राजवाड्याला घेरले होते. प्रधान सेनेसह राजवाड्यांच्या बाहेर आला आणि एकाएकी युद्ध सुरू झाले. हर हर महादेव अशी गर्जना करीत चंद्रसेनाचे सैनिक शत्रूशी घनघोर युद्ध करू लागले. तलवारीचा खणखणाट सुरू झाला. राजा चंद्रसेन मात्र कसलीही चिंता काळजी न करता एकाग्र चित्ताने महाकलेश्वराची पूजा करीत होता. बाहेर युद्ध चालू होते. मंदिरात मंगलवाद्ये वाजत होती. अनेक स्त्री पुरुष नागरिक पूजा पाहण्यासाठी मंदिराबाहेर उभे होते. त्यावेळी एका विधवा गोपस्त्री आपल्या 6 वर्षाच्या मुलाला घेऊन तेथे आली. तो मुलगा मंदिरात चाललेली पूजा अगदी जवळून पाहत होता. पूजा कशी करतात, काय काय करतात ते सगळे तो नीट लक्षपूर्वक पाहत होता. थोड्या वेळाने ती गोपस्त्री आपल्या मुलाला घेऊन घरी गेली. मुलाला घराबाहेर ठेवून ती घरातली कामे करू लागली. घराच्या बाहेर खेळत असलेल्या त्या मुलाने शिवलिंग म्हणून एक दगड आणला. मातीचा ढीग करून त्यावर त्या दगडाची शिवलिंग म्हणून स्थापना केली. मग त्याने लहान लहान दगड जमवले. तेच त्याचे पूजा साहित्य. मंदिरात राजा पूजा कशी करीत होता हे त्याने नीट लक्षपूर्वक बघितले होते. मग तो आसन घालून बसला.
गंध, अक्षता, धूप, दीप, नैवेद्य यातले त्याच्याजवळ काहीच नव्हते. त्याला पूजेचे मंत्र, स्तोत्र इत्यादी काहीच माहीत नव्हते. त्याने लहान लहान दगड शंकराला वाहिले. शेजारीच गवतात उगवलेली रानटी फुले आणून त्याने शंकराला अर्पण केली. धूप, दीप, नैवेद्य सगळे काही दगडांचेच. त्याने भगवान शंकराची अगदी मनोभावे पूजा केली व नंतर तो डोळे मिटून शंकराचे ध्यान करू लागला. सांब सदा शिव हर हर असा जप करू लागला. इकडे त्या मुलाच्या आईने स्वयंपाक केला व मुलाला जेवायला हाक मारली, पण ती त्या मुलाला ऐकूच आली नाही. तो शिवदानात गडून गेला होता. 2दा-3दा हाक मारूनही मुलगा आला नाही, म्हणून ती रागारागाने बाहेर आली. बघतो तो काय, तो तिचा मुलगा मातीच्या ढिगाऱ्यापुढे ध्यान लावून बसलेला होता. तिने रागारागाने ती मांडलेली पूजा मोडून टाकली. मुलाच्या पाठीत 2 रट्टे दिले व चल उठ जेवायला असे त्याच्यावर ओरडली. मुलाने डोळे उघडून समोर पाहिले तो सगळी पूजा मोडली होती. ते पाहून त्याला अतिशय दुःख झाले. तो छाती बडवून रडू लागला आणि एकाएकी बेशुद्ध पडला. त्याच्या आईला हे सगळे ढोंग वाटले, म्हणून ती तरातरा घरात गेली, जेवली व एक फाटके पांघरून घेऊन गवतावर झोपली. आपण केलेली पूजा मोडली आहे हे पाहून तो मुलगा रडू लागला. भगवान शंकराचा धावा करू लागला. त्या निष्पाप मुलाचा भोळा भाव पाहून शंकर प्रसन्न झाले. त्या मुलाने डोळे उघडून पाहिले. तो काय आश्चर्य! तेथे एक भव्य शिवमंदिर निर्माण झाले होते. ते मंदिर रत्नखचित होते. त्या मंदिराला हिऱ्याचे खांब होते. त्या मंदिराचा कळस हिऱ्या माणक्याचा तेजाने झळकत होता. मंदिराची 4 ही द्वारे सोन्याची होती. मंदिराच्या गर्भागारात रत्नमय दिव्य शिवलिंग होते. त्या ज्योतिर्लिंगाचे तेज चंद्रप्रभेप्रमाणे होते. जवळच सुवर्णाच्या तबकात पूजेच्या सगळ्या वस्तू होत्या. तो सगळा चमत्कार पाहून तो मुलगा आनंदाने नाचू लागला. त्याने भगवान शंकराची यथाविध पूजा केली. शिवनामाचा जयघोष करीत तो नाचू लागला. प्रसन्न झालेले शंकर त्याला म्हणाले, बाळा, तुझ्या साध्या भोळ्या भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. आता तुला हवा असेल तो वर माग. तो मुलगा हात जोडून म्हणाला, भगवंत, माझ्या आईने तुझी पूजा मोडली, याबद्दल तिला क्षमा करा. भगवान शंकराने तथास्तु म्हणाले. मग तो मुलगा म्हणाला, भगवंता, जरा थांब, मी माझ्या आईला तुझ्या दर्शनासाठी आणतो. असे म्हणून मुलगा धावत आपल्या झोपडीत गेला. पण तेथे त्याचे मोडके तोडके घर होतेच कुठे. तेथे राजवाड्यासारखे भव्य घर निर्माण झाले होते. तेथे एका रत्नखचित मंचकावर त्याची आई झोपलेली होती. तिचे मूळचे रूप जाऊन ती आता एखाद्या देवांगणेप्रमाणे सुंदर दिसत होती. तिच्या शरीरावर सुवर्णाचे रत्नाचे अलंकार झळकत होते. त्याने आईला उठवले. तिने डोळे उघडून अवतीभोवती पाहिले आणि तिला आश्चर्याचा धक्का बसला. क्षणभर तिचा कशावर विश्वास बसेना. तिचा हात पकडून मुलगा म्हणाला, आई, चल लवकर शिवदर्शन घे. ती मुलाबरोबर शिवमंदिरात आली. तेथे भगवान शंकराचे दर्शन घेऊन ती म्हणाली, दयाघना भगवान सदाशिवा, आज मी धन्य धन्य झाले. तुझा भक्त असलेला माझा बाळ खरोखरच धन्य आहे. हे मोठे नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी ती धावत राजवाड्याकडे गेली. चंद्रसेन राजाला हे समजताच तो धावत आला व त्याने त्या मुलाचे पाय धरले. भगवान शंकरांची ती अद्भुत करणी पाहून राजा आश्चर्याने आनंदाने वेडा झाला. ही बातमी नगरात वाऱ्यासारखी पसरली. मग काय, लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्या शिवभक्त बालकाच्या दर्शनासाठी धावत आल्या. गोप बाळाला भगवान शंकर प्रसन्न झाले. ही बातमी ऐकून गावागावातून लोक गोप बाळाच्या दर्शनासाठी अवंती नगरीत आले. नगराच्या बाहेर युद्ध करणाऱ्या शत्रूंना ही अद्भुत घटना समजली. त्यांनी हातातली शस्त्रे खाली ठेवली. त्यांनी चंद्रसेन राजाला निरोप पाठवला, हे राया, भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न झाले आहेत. त्यामुळेच तू खरोखरच धन्य आहेस. ज्या गोपबाळावर भगवान कैलासनाथ प्रसन्न झाले आहेत त्या बाळाला प्रत्यक्ष पाहण्याची आमची इच्छा आहे. आजपासून आपले वैर संपले. तुला भेटण्यासाठी आम्ही येत आहोत. हा निरोप ऐकताच आनंदित झालेला चंद्रसेन राजा राजवाड्याकडे बाहेर येऊन सर्व राजांना भेटला. त्यांना त्याने मोठ्या प्रेमाने मिरवीत आणले. अवंती नगरीचे ऐश्वर्य पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. अयोध्या, मथुरा इत्यादी सप्तपुरीत अवंती म्हणजेच उज्जैनी नगरी सर्वश्रेष्ठ आहे हे सर्वांना जाणवले. सर्वांनी महाकलेश्वरापुढे लोटांगण घातले. त्या गोप बाळाला सर्वांनी वंदन केले. अहो भगवान शंकर प्रसन्न झाले
असता अशक्य असे काय आहे? गवताची झोपडी सुवर्ण मंदिर होते. शत्रू असलेले मित्र होतात. घरातली रिद्धी सिद्धी दासी होऊन हवे असेल ते देऊन सर्व इच्छा पूर्ण करतात. अंगणातील साधी झाडे कल्पवृक्ष होऊन कल्पिलेले फळ देतात. मुका मनुष्य पंडित होतो. पांगळा वाऱ्यापुढे धावू शकतो. अंध मनुष्य रत्नपारखी होतो. मूर्ख मनुष्य उत्तम वक्ता होतो. गरीब दरिद्री माणसाच्या घरी भाग्यलक्ष्मी आपणहून येते. कोणताही प्रयत्न न करता चिंतामणी रत्न हाती येते. त्रिलोक्यात कीर्ती पसरते. राजे लोक वंदन कराव्यास येतात. जेथे जेथे खणावे तेथे तेथे संपत्ती मिळते. फार मोठा अभ्यास न करता वेदांचे सार लक्षात येते. सगळ्या कला हाती येतात. शिवमहात्म्य असे आहे, एकदा का भगवान शंकर प्रसन्न झाले की मग कशास काही कमी पडत नाही. काहीच अशक्य नाही. त्यावेळी महाकलेश्वर मंदिरात मोठी यात्रा भरली होती. सर्वजण चंद्रसेन राजाची व त्या गोप बाळाची स्तुती करीत होते. त्यावेळी आणखीन एक नवल घडले. रामभक्त वायुसूत हनुमान तेथे प्रकट झाला. सर्वांनी मोठ्या आदराने हनुमानाला नमस्कार केला. हनुमानाने त्या गोपबाळाला छातीशी धरले. त्यांच्या मस्तकावर हात ठेवला व त्याला शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय सांगितला. शिवध्यान कसे करावे, सोमवार प्रदोष व्रताचे आचरण कसे करावे हेही हनुमानाने त्याला सांगितले. हनुमानाने त्या गोपबाळाच्या मस्तकावर हात ठेवताच त्याला 14 विद्या 64 कला प्राप्त झाल्या. हनुमानाने त्या मुलाचे नाव श्रीकर असे ठेवले. त्यावेळी सगळीकडे जय जयकार सुरू झाला. आकाशातून देवाने पुष्पवृष्टी केली. त्यावेळी हनुमान श्रीकरास म्हणाला, तुझ्या 8व्या पिढीत नंद राजा गोकुळात जन्माला येईल आणि त्याचा पुत्र म्हणून भगवान विष्णू श्रीकृष्ण नावाने अवतार घेईल. त्या अवतारात तो कंस, शिशुपाल, कौरव इत्यादी दुष्ट दुर्जनांचा नाश करेल. पांडवाचे सर्वतोपरी रक्षण करेल. ज्याप्रमाणे संवत्सरी तिथी वार पुन्हा पुन्हा येतात त्याचप्रमाणे परमेश्वर दृष्ट दुर्जनाचा नाश करण्यासाठी व संत सज्जनांचे रक्षण करण्यासाठी पुन्हा पुन्हा नाना रूपाने अवतार घेत असतो असे सांगून हनुमान गुप्त झाले. अहो, साक्षात हनुमान ज्याचा गुरु त्या श्रीकराचे भाग्य काय वर्णावे. मग श्रीकराने व चंद्रसेन राजाने तेथे जन्मलेल्या सर्व राज्यांना दिव्य वस्त्र व अलंकार देऊन त्यांचा सत्कार केला. श्रीकर व चंद्रसेन मोठ्या भक्तिभावाने सोमवार व प्रदोष व्रताचे पालन करीत होते. शिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात होत असे. दारी आलेल्या सर्व याचकांना हवे असेल ते देऊन तृप्त करीत असत. ते नित्य नेमाने शिवलीलामृताचे श्रवण पठण करीत असत. शेवटी ते सर्वजण शिवपदाला गेले. या अध्यायाचे श्रवण पठण चिंतन केले असता संतती, संपत्ती, आयुष्य, आरोग्य याची वाढ होते. भगवान सदाशिवाचे जे मनोभावे पूजार्चा करतात त्यांना कोणत्याही संकटाची, आपत्तीची भीती असत नाही. हा शिवलीलामृत ग्रंथ म्हणजे सूर्य आहे. त्याच्या दर्शनाने सज्जनाचे हृदय कमळे उमलतात, खुलतात. जीव शिव हे 2 चक्रवाक पक्षी एकरूप होतात. जे कोणी शिवनिंदा करतात त्यांना महानरकात जावे लागते. जे विष्णूची निंदा करतात त्यांना शंकराच्या आज्ञेने कुंभीपाक नरकात टाकले जाते. हरिहरांची निंदा करणाऱ्यांना यम अनंत यातना देतो. स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीलामृत ग्रंथाचा 4था अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय.